जाधव मंडप डेकोरेटर्स व थोर समाजसेवक रखमाजी जाधव यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात यांनी त्याचप्रकारे आपण बघू शकतो या ठिकाणी स्वतः रखमाजी जाधव हे खिचडीचे वाटप करताना आपणास दिसत आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल मामा, आज आपण पंढरपूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचे वाटप करत आहात, कसं वाटत आहे? हे आपण खिचडीचं वाटप करतो। सर्व भक्त आषाढी एकादशीला आज इथून पायी आपल्या पंढरपूरच्या दर्शनाला जातात। हे आपलं सेवेचं 18वं वर्ष आहे। 18 वर्षापासून आपण ही माऊलीची सेवा करतो आणि खूप भरपूर सर्व लोकांना खूप आनंद येतो। आज आपण या निमित्तानं माऊलीची मूर्ती स्थापना केली आहे। जाधव मंडप मित्र मंडळ, जाधव मंडपचे परिवार आणि जाधव मंडपचे मित्र, माझे मित्र, माझ्या मुलाचे मित्र, भावाचे मित्र सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो। इथं प्रसाद सकाळी 7 वाजेपासून आता येणारे जेवढे भक्त असतील 11 क्विंटल खिचडीचा प्रसाद असतो आपला। जवळपास 40,000 लोकांनी आतापर्यंत इथं महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। आम्हाला इथे प्रेरणा आहे आमचे माऊली जगद्गुरू पुरुषोत्तम महाराज आगारचे जे आमचे जे महाराज होते, आमचे गुरु माऊली होते, आमचे जे गुरुवारी होते, त्यांनी आम्हाला ही प्रेरणा दिलेली आहे। आता झाले 18 वर्षापासून आपण इथे भक्तांची सेवा करतो, पाण्याची सेवा करतो सर्व। म्हणजे आता बरेच जण आमचे मित्र काही केळे, दादाराव शिंदे त्यांनी पण केळीचा स्टॉल लावलेला आहे। आमच्या छावणीच्या आमच्या वस्तीचे जे मुलं आहेत, युवा पिढी आहे, त्यांनी पण इथं पाण्याचा स्टॉल लावलेला आहे। पुढं सर्वांना मिळून हा आपला कार्यक्रम असतो आणि खूप आनंद येतो। म्हणजे याच ठिकाणी दर्शन होऊन नागरिक पुढे जावा असं काही नाही। झाले 18 वर्षापासून मूर्ती स्थापन करतो, पण कसं आहे माझा व्यवसाय मंडपचा आहे। मी स्वतः डेकोरेटर्स आहे, जाधव मंडप डेकोरेटर्स हा माझा व्यवसाय आहे। आणि त्या व्यवसायानिमित्तानं आम्हाला प्रेरणा मिळाली की आता आम्ही जे लग्न कार्य असतात एंट्रीमध्ये आम्ही विठ्ठलाची मूर्ती ठेवतो, श्री राधाकृष्णाची मूर्ती ठेवतो, श्री गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो, बालाजीची मूर्ती ठेवतो। आज पंढरपूर आणि एकादशीचे विठ्ठल रायाचे दर्शन करतात। बरेच जण भाविक आहेत की इथूनच दर्शन करतात। ते लोक मला म्हणतात की दादा आम्हाला तुमच्यामुळं आम्हाला विठुरायाचं इथंच दर्शन घडलं। आणि साक्षात मूर्तीची जी घडवणूक आहे ती एकदम हुबेहू जे पंढरपूरला जे विठुवर आहेत तसेच विठुरायाची मूर्ती इथं आपण स्थापन केलेली आहे। ही मूर्ती मी हैदराबादहून मागवलेली आहे आणि ही जी महादेवाची जी मूर्ती आहे ही पण हैदराबादहून आणलेली आहे। आता ह्या निमित्तानं आम्ही गणपती उत्सवामध्ये ह्या मूर्तीचा मोठा देखावा करणार आहे आणि सर्व भक्तांना जाणाऱ्या यांना सुखी समृद्धी हो ही विठ्ठलरायाची प्रार्थना। सर, विठ्ठल रखुमाईला आज काय साकडं घालायला? काय नाही, सुखी साकडं घालायचं म्हणजे शेतकरी राजा सुखी होते, शेतकरी राजाची भरभराट होते, वेळेवर पाणी पाऊस पडवते। आज सर्वजण जे साकडं घालतायत ते पावसासाठीच घालतायत। विठू माऊलीला हेच आहे सर्व शेतकऱ्यांसाठी, सर्व वर्गातील सर्व शेतकरी गरीब बांधव जे काही आपल्या ह्या इथं असतील त्यांना सर्वांना सुखी ठेव आणि सेवा समृद्धी सर्वांना सुखी लाभ हो। नागरिकांना काय आव्हान कराल? आता युवा पिढीला हेच आव्हान आहे की काम करा, धंदे करा, नोकरी करा, व्यसनमुक्त व्हा। माझी सर्वांना जे यवन पिढी आहे आज इथं बघले वारकरी संप्रदायामध्ये हे सर्वांना एकच विनंती आहे की व्यसनमुक्त व्हा। व्यसनमुक्त झालं तर कमी खर्चामध्ये पण आपलं घर चालतं, पण ज्यांना व्यसन आहे त्यांना किती बी कमवलं तर त्यांचं घर चालत नाही। आज सर्वजण म्हणते पैसे पुरत नाही, पैसे पुरत, व्यसन आहे त्यांना कसे काय पैसे पुरतील? बिनव्यसनी व्हा। शरीर धडधाकट असतं, सर्व गोष्टीनं परिपूर्ण होतं, कुठल्याचा आजार लागत नाही। व्यसन झालं की आजार लागतो। त्याच्यामुळं मी सर्वांना आणि या निमित्तानं आषाढी एकादशी सर्व भक्तांना आणि सर्व युवा पिढींना विनंती करतो की सर्वांनी व्यसनमुक्त व्हावे ही देवाचरणी प्रार्थना।